मी आपला टीचर सोमनाथ मोरे. आपण सेल ऑर्गनल्स पाहिलोत मित्रांनो. त्यामधले एक 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 आपल्याला सेल ऑर्गनल्सची आपल्याला माहिती पाहिजे. त्यामधला पहा मित्रांनो, पहिला आहे सेल वॉल. त्यालाच म्हणलं जाते पेशी भित्तिका. सेल मधला पहिला ऑर्गनल्स आहे कोणता आहे? सेल वॉल आहे. पहिला ऑर्गन कशाचा? सेलचा. त्याचं नाव काय? सेल वॉल आहे. मग आता हे जे सेल वॉल आहे ते इट इज फाउंड अराउंड द सेल्स ऑफ अल्गी, फंजाय आणि प्लांट्स. सेल वॉल कुठे कुठे सापडते? तर अल्गीमध्ये, फंजायमध्ये आणि प्लांट्समध्ये सापडते. साहजिकच गोष्ट ह्या ठिकाणी ॲनिमल हा शब्द आला नाही, कारण ॲनिमलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते. या पॉईंटवरून, या मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट माहिती मिळायला लागते. तर इट इज फाउंड अराउंड द सेल्स ऑफ अल्गी, फंजाय, प्लांट्स. अल्गी, फंजाय, प्लांट्स यांची जी सेल आहे तिच्या भोवती काय असते? सेल वॉल असते. सेल वॉल कुठं प्रेझेंट असते? जी सेल आहे, अल्गी असो, फंजाय असो, प्लांट्स असो, तिच्या जो कव्हर झालाय एकदम शेवटचा भाग म्हणजे ते कशाने झालेला आहे? सेल वॉलने झालेला आहे. नंतर सेल वॉल इज अन इलास्टिक स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन. ही सेल आहे मित्रांनो. हे जो शेवटचा जो भाग आहे एकदम क्लिअर, हे कशाने बनलेला आहे? हे सेल वॉलला बनलेला आहे. आणि ह्या सेल वॉलच्या ह्या इथंच बाजूला एक अजून एक लेअर असतो, म्हणजे एक ऑर्गन असते, म्हणजे त्याला काय म्हणलं जाते? सेल मेम्ब्रेन म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? सेल मेम्ब्रेन. म्हणजे सेल वॉल ही काय? इलास्टिक आहे, लवचिक आहे आणि स्ट्रॉंग कोट झालेली. कोणाभोवती? तर सेल मेम्ब्रेन. ह्या सेल मेम्ब्रेन भोवती म्हणजे ती लवचिकपणा पण आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. कोण? तर सेल वॉल. नंतर इट इज मेनली कॉम्पोज ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल वॉल ही कशापासून कंपोज झाली, तयार झाली? तर कार्बोहायड्रेट्स पासून. लाईक कोणकोणते कार्बोहायड्रेट्स? सेल्युलोज आहे, पेक्टिन आहे. मग एक प्रश्न पडायला पाहिजे, कार्बोहायड्रेट्स म्हणजे नेमकं काय? कार्बोहायड्रेट्स हे आपल्याला माहित आहे, आपण 7वीमध्ये शिकलो होतो, एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स इज मेड अप ऑफ कशापासून बनलेला आहे? तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या घटकापासून तयार झालेला आहे. मग कोणकोणते कार्बोहायड्रेट्स आहेत? तर सेल्युलोज आहे आणि पेक्टिन आहे. आता सेल्युलोज काय? सेल्युलोज हा एक नॅचरल सबस्टन्स आहे. ह्या सेल्युलोज मुळे, ह्याच्यामुळे काय तयार होत असतात? ह्या पेशी भित्तिका म्हणजे सेल्स वॉल्स तयार होतात सेल्युलोजमुळे. इथं आहे ना, इट इज मेनली कॉम्पोज ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक पेक्टिन आणि सेल्युलोज आणि पेक्टिन. मग हे पेक्टिन कुठे सापडते? पेक्टिन एक पॉलिसॅक्राइड आहे. पॉलिसॅक्राइड, मोनोसॅक्राइड एकत्र येऊन काय बनते? पॉलिसॅक्राइड बनते, मोठा असणारा. पेक्टिन हे जे पिकलेली फळं असतात, राईप फूड असतात, त्यामध्ये काय असते? पेक्टिन्स असते. नंतर आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड इन सेल ॲज पर नीड. आफ्टरवर्ड्स काही कालांतरानं काही पॉलिमर्स तयार होतात. लिग्निन, सुबेरिन, क्युटिन हे पॉलिमर्स, बघा लक्ष द्या, फोकस करा. लिग्निन, सुबेरिन, क्युटिन हे पॉलिमर्स काही कालांतरानं तयार होतात. कोणकोणते? लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड इन, कुठे ॲड होतात? तर सेल वॉलमध्ये होतात. ॲज पर नीड, जशी जशी गरज पडल तसे तसे. आफ्टरवर्ड शब्द वापरला ह्या ठिकाणी, कालांतरानं. पॉलिमर्स कोणकोणते? लिग्निन, म्हणा माझ्या मागं, लिग्निन, सुबेरिन, क्युटिन हे आर ॲडेड इन, कशामध्ये ॲड होतात? ते सेल वॉलमध्ये. ॲज पर नीड, जशी गरज पडल तसे सेल वॉलमध्ये काय होतात? ॲड होतात. नंतर आता ॲनिमल सेल्स लॅक
सेल वॉल. आता ॲनिमलमध्ये आपल्यामध्ये सेल वॉल असते का? नाही. जर सेल वॉल असलं तर सेल्युलोज असलं असतं. आपल्या बॉडीमध्ये, ॲनिमलमध्ये, आपल्याच बॉडीमध्ये नाही, ॲनिमलमध्ये सेल्युलोज असते का? नाही. सेल्युलोज कुठे असते? सेल्युलोज असते प्लॅन्टमध्ये. कुठे असते? प्लॅन्टमध्ये असते, अल्गीमध्ये असते, फंजायमध्ये असते. आपल्या ॲनिमलमध्ये नाही सेल्युलोज. नंतर बघू काय फंक्शन्स बघू. आता सेल वॉल आहे तर याचं फंक्शन काय? पहा पहिलं फंक्शन, सेल वॉल आर टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल. सेलला सपोर्ट करणं, मदत करणं आणि सेलमधले जे दुसरे असणारे ऑर्गन्स आहेत आणि सेलचं संरक्षण करणं, हे कोणाचं काम आहे? तर सेल वॉलचं काम आहे. आपलं घर असते, घराला एक कुंपण असते, कंपाऊंड असते. कशासाठी? संरक्षण. शेत असते, शेताला काय कुंपण असते? जे गुरंढोरं बाहेरचे येऊन धान्य खाऊ नये म्हणून कुंपण लावलं जाते, प्रोटेक्ट केलं जाते. तसंच ह्या ठिकाणी सेलला सपोर्ट करणे आणि त्याचं संरक्षण करणे हे कोणाचं काम आहे? सेल वॉलचं काम. नंतर बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. बाय प्रिव्हेंटिंग, रोखणे. काय रोखणे? एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. जास्त प्रमाणामध्ये बाहेरून मध्ये सेलमध्ये पाणी जाऊ देत नाही. कोण? सेल वॉल. प्रिव्हेंट केलं जात आहे. जितकी गरज आहे तेवढंच मध्ये एंट्री दिली जाते. जास्त प्रमाणात गेलं तर पाणी ते डिस्ट्रॉय होईल, सेल नष्ट होईल जाईल. प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यालाच दुसरं नाव आहे सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल आणि सेल मेम्ब्रेन म्हणजे काय? पेशी पटल. पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी जे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन दोन्हीपैकी कोणते एक नाव वापरा. ह्या ठिकाणी आपण सेल मेम्ब्रेन म्हणू. आता हे सेल मेम्ब्रेन आहे कसं आहे? थिन आहे. इट इज अ थिन, फ्रॅजिल अँड इलॅस्टिक कवरिंग दॅट द सेपरेट द सेल कॉम्पोनंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय? थिन म्हणजे काय? पातळे. कोण पातळे? सेल मेम्ब्रेन. अगोदरचा जो भाग होता सेल वॉलनं बनला होता. सेल वॉल नंतर सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन कसा आहे? थिन आहे, पातळ, फ्रॅजिल आहे म्हणजे नाजूक पण आहे आणि इलॅस्टिक, लवचिक आहे. असा कव्हर झालेला आहे. कव्हरिंग दॅट सेपरेट द सेल कॉम्पोनंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरचं जे पर्यावरण आहे, वातावरण आहे, वातावरणा आउटर एन्व्हायरमेंट आहे, बाहेरचं जे वातावरणापासून जे सेल कॉम्पोनंट्स आहे त्यांचं काय केलं जाते? त्यांना अलग ठेवलं जाते. बाहेरच्या वातावरणाचा सेल कॉम्पोनंट्सवर कोणताही परिणाम होऊ देत नाही. कोण? तर सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ देत नाही. म्हणजे एक प्रकारचं काय केलं जाते? प्रोटेक्ट केले जातात. कशाला? सेल कॉम्पोनंट्सला. नंतर स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय, कसं तयार झालेलं आहे बघा. ह्या ठिकाणी प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड इन 2 layers ऑफ फॉस्फोलिपिड्स. आता प्रोटीन मॉलिक्युल आहेत ते 2 लेयर असलेल्या फॉस्फोलिपिड्स मध्ये काय होतात? मिसळतात आणि मिसळून त्यापासून काय बनते? स्ट्रक्चर बनते. कशाचं? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. आता काही जर म्हणतात सर फॉस्फोलिपिड्स म्हणजे काय? आता फॉस्फोलिपिड्स यामध्ये यामध्ये काय असते? फॉस्फोलिपिड्समध्ये लक्ष द्या, यामध्ये काय असते? कंटेनिंग काय असतात? फॅटी सबस्टन्स असतात. आणि हे जे फॅटी सबस्टन्स आहेत ना, कशामध्ये समाविष्ट असलेले? फॉस्फोलिपिड्समध्ये. ह्यामध्ये असणारे फॅटी सबस्टन्स यापासून काय बनत असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन बनत असते. त्यामुळंच 2 लेयर असलेले जो फॉस्फोलिपिड्स आहे त्या ठिकाणी दिसायले फॉस्फोलिपिड्स आहे, त्यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल काय होतात? प्रोटीन मॉलिक्युल्स आर इम्बेडेड म्हणजे त्यामध्ये काय होतात? मिसळले जातात 2 लेयर असलेल्या फॉस्फोलिपिड्स मध्ये. आणि फॉस्फोलिपिड्स मध्ये काय? फॅटी सबस्टन्स आहे आणि ह्या फॅटी सबस्टन्स पासून काय बनत असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन बनत असते, सेल मेम्ब्रेन.
म्हणजे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल. नेक्स्ट, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सेड टू बी सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणतात. का म्हणतात बरं सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन का म्हणतात? तर पहा, ॲज इट इज, त्यामुळे काय होते तर अलाउज सम सबस्टन्स टू एंटर द सेल व्हाईल प्रिव्हेंट अदर सबस्टन्स. म्हणजे काही सबस्टन्सला काय दिले जाते, एंट्री दिली जाते, आणि काही सबस्टन्सला काय दिले, रोखून धरलं जाते. हा, जे क्वालिफाय आहेत तुम्ही यामध्ये, जे क्वालिफाय नाहीत तुम्ही बाहेरच थांबा, अशा पद्धतीने. ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे चलो आ जाओ अंदर, ज्याच्यामध्ये नाही तुम्ही पूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत, तयारी करा, तुम्ही बाहेरच थांबा. हे अटकाव ह्याला प्रिव्हेंट केलं जाते. कोण करतंय तर सेल मेम्ब्रेन करते. आणि असं करते म्हणूनच सेल मेम्ब्रेनलाच सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन म्हणलं जाते. मग ही जी प्रॉपर्टी आहे कोणती, सेल मेम्ब्रेनची, सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेनची, ड्यू टू धिस प्रॉपर्टी, ह्या गुणधर्मामुळे काय तर युजफुल मॉलिक्यूल ऑफ. आता कोणकोणते युजफुल मॉलिक्यूल आहेत, रेणू कोणते आहेत उपयोगाचे, तर वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन इंटर द सेल, सेलमध्ये घुसतात. कोणकोणते मॉलिक्युल्स, वॉटर, सॉल्ट, ऑक्सिजन त्या सेलमध्ये घुसतात. अँड CO2 एक्झिस्ट द सेल, आणि सेलमधून CO2 बाहेर टाकला जातो. कोणत्या गुणधर्मामुळं तर सेलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. कोणाचं तर आपल्या भाऊचं, सेल मेम्ब्रेनचं. नंतर इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड, बघा जर बदल झाला, ऑकर्स आउटसाइड, बाहेर काय, आउटसाइड, आउटसाइड म्हणजे बाहेरचा, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ते काय म्हणते बघा, इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड. आता हे आहे आउटसाइड मध्ये, ह्या ठिकाणी भागामध्ये काही जर बदल झाला तर सेल्युलर एन्व्हायरमेंट, पेशीतील पर्यावरण, डज नॉट चेंज, ह्या मधल्या जे आहेत ना पेशीतलं वातावरण जे आहे, इथं जरी बदल झाला या भागामध्ये, मधल्या भागामध्ये जे पेशीतील वातावरण आहे तिथं कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, याची काळजी घेतली जाते. कोणाकडून काळजी घेतली जाते तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कडून काळजी घेतली जाते. पहा, व्यवस्थित वाचा. इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंजेस ड्यू टू, कशामुळं, प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे असं करून येते. आणि ह्याच कंडिशनला, आणि दिस कंडिशन, ह्याच असं घडतंय म्हणून त्याला काय म्हणलं जाते, होमिओस्टॅसिस म्हणलं जाते, समस्थिती म्हणलं जाते. ही जी कंडिशन आहे, ह्या कंडिशनला एक नाव आहे, स्टार करून ठेवा, अंडरलाईन करा त्या ठिकाणी, होमिओस्टॅसिस म्हणलं जाते. ओके, अशा पद्धतीनं मित्रांनो आपण काय पाहितला, सेल मेम्ब्रेन पाहितला. ओके मित्रांनो, थँक्यू. राहिलेला पार्ट नेक्स्ट पार्टमध्ये आपण ऑर्गॅनल्स पाहणार आहोत. थँक्यू.